ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरातील गद्दारांना शोधून काढलं जातं। पाकिस्ताननं फेकलेल्या जाळ्यामध्ये अडकलेले बरेचसे मासे सुरक्षा यंत्रणांच्या हाताला लागतात आणि अशातच आता पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या हनी ट्रॅपचे आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आलेलं आहे। यामध्ये ठाण्यातील अभियंता पाकिस्तानी हेरांच्या ट्रॅपमध्ये कसा अडकला बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। एटीएसच्या ताब्यातील हा आहे गद्दार रवी वर्मा। मेकॅनिकल इंजिनियर असलेला रवी वर्मा मुंबई डॉकयार्डमध्ये कामाला होता, मात्र तो पाकिस्तानी हेराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला आणि त्यानं भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पाकिस्तानी हेरांना पुरवत असल्याचं उघड झालं। गोपनीय माहिती पुरवल्यानंतर पाकिस्तानातून मोठी रक्कम सुद्धा त्याच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली। नोव्हेंबर 2024 पासून पाकिस्तानच्या 2 फेसबुक अकाउंटच्या संपर्कात पाकिस्तानी हेरांची फेसबुकवर पायल शर्मा आणि इस्प्रीत शर्मा अशी नाव। रवी वर्माने 14 सबमरीन आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानी अकाउंट्सला पाठवली। नेव्हल डॉक परिसरात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने तिथल्या युद्धनौकांचे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचा। युद्धनौकांची माहिती चित्र स्वरूपात ही पाकिस्तानला पाठवली। हेरगिरी हे एक हत्यार आहे आणि शत्रूविरुद्ध वापरायचं हत्यार आहे। त्याची एक यंत्रणा असते पूर्ण प्रत्येक देशामध्ये। जसं रॉ आपल्याकडे आहे ते बाहेरचा माहिती घेण्यासाठी वापरलं जातं। आयबी आहे ते अंतर्गत आपल्या माहिती लोकांना मिळू नये यासाठी काउंटर इंटेलिजन्स त्याला म्हणतात। त्याच्यासाठी आहे मिलिटरी इंटेलिजन्स आहे, ते मिलिटरीशी संबंधित जे व्यवस्था असतात त्याच्यामध्ये काम करत असतं। काम दोन्ही देश करत असतात आणि मोठ्या प्रमाणात काम होतं। रवी वर्मा हा डॉकयार्डमध्ये कनिष्ठ अभियंता तंत्रज्ञ म्हणून ठेकेदारीवर गेल्या 5 वर्षांपासून नोकरी करीत होता। तो अविवाहित असून ठाण्याच्या कळव्यातील स्वतःच्या मालकीचं त्याचं घर आहे। गेल्या 2 वर्षापासून तो पाकिस्तानी गुप्तहेर महिलांच्या संपर्कात आला। तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याशी मैत्री केली आणि भारतीय नौदलातील महत्त्वाची गुपित व्हॉट्सअपद्वारे काढून घेतली। आपण पूर्णपणे अडकलोय हे लक्षात आल्यानंतर त्याने याबाबत आपल्या आईला सांगितलं होतं। नेमकं रवीला कसं अडकवलं हे त्याच्या आईच्या तोंडून ऐकल्यावर तुमच्याही पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही। आज हमारा बेटा आज उधर है, फेसबुक की वजह से फेसबुक ही बंद कर दो, नहीं तो माँ को मार डालो ना। बच्ची को मत मारो, माँ को मारो। फेसबुक से परेशान था आपका लड़का, कुछ तो बताया था कि कोई लड़की थी, बात करती थी, क्या करती थी? फेसबुक से ये नहीं बताया था कोई लड़की थी बात कर रही थी। ये बताया मम्मी मैं फेसबुक से फेसबुक डिलीट कर दूंगा बोला। एक लड़की मुझे ऐसे ऐसे बोल रही है कि मेरे शरीर दिखा रही है पूरा, कितना मीठी बात कर रही है, मुझे मालूम पड़ा तो मैं फेसबुक बंद ही कर दूंगा। इधर आके बहुत रोया, बहुत पछतावा किया बच्चा। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या भारतातील गद्दारांची पाळेमुळे शोधण्यास तपास यंत्रणांनी सुरुवात केली आहे। हेरगिरीच्या प्रकरणात यूट्यूबर ज्योती मल्होत्रासह अनेक संशयितांना जेरबंद करण्यात आले। याच मोहिमेत कळव्यातील 35 वर्षीय रवी वर्माही सापडला। विशेष म्हणजे याआधी DRDOचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर हे देखील हनी ट्रॅपमध्ये अडकले होते। पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेला संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल DRDOचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकरला अटक। नौदलातील माजी प्रशिक्षणार्थी गौरव पाटीलला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटक। गोपनीय माहिती शेअर केल्याबद्दल माझगाव डॉक शिप बिल्डर्सचा कंत्राटी कामगार कल्पेश बायकरला अटक। लढाऊ विमानांबद्दलची माहिती पुरवल्याप्रकरणी नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधील दीपक शिरसाठला अटक। इंटेलिजन्स एजन्सीचा जनसंपर्क किती आहे, त्यांच्यावर विश्वास किती आहे आणि त्यांना माहिती देणारे कोण आहेत, तर हे माहिती देणाऱ्यांचं जाळं पण तुम्हाला विणावं लागेल। जसं मुंबईबद्दल नेहमी म्हणतात ना की खबरे असतात, खबऱ्यांकडनं माहिती मिळते वगैरे, तर हे जाळं निर्माण करणं फार आवश्यक आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरात कोमिंग ऑपरेशन सुरू आहे। त्यात पाकिस्ताननं फेकलेल्या जाळ्यात अडकलेले बरेच मासे सुरक्षा यंत्रणांच्या हाताला लागतायत। आतापर्यंत हे पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात होते। आता महाराष्ट्रात आणि तेही थेट राजधानीच्या वळचणीला असलेल्या ठाण्यात हे पाकचे हेर सापडले। पाकचं जाळं एवढं पसरत असताना
सुरक्षा यंत्रणांना याची कुणकुणही कशी नव्हती हा प्रश्न उपस्थित होतोय. निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे.